टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप्स। टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप्स, नाम याद रखना। माझे आजोबा होते पांडुरंग भागू मुद्रस म्हणून, त्यांची शाळा होती ही पूर्वी माझ्या वडिलांच्या आधी। तरी पण वडील लहान होते असल्यामुळे ते एवढं काय त्यांना काय कळत नव्हतं। नंतर ते आपले शिरसाट बुवा गंगाराम बाळकृष्ण शिरसाट, ते आमच्या इथे गणपती लिपायचे आमच्या शेजारीच, आणि आत्माराम तुकाराम शिरसाट हे दोघे धरून त्यांच्याकडे शिकले। त्यांच्या हळूहळू यांनी परत आपली शाळा सुरू केली। आपली शाळा सुरू केल्यानंतर आता आमच्या कुटुंबाची शाळा आहे ही पूर्णपणे। आता माझी पत्नी उर्मिला किंवा आई पार्वती किंवा माझी मुलगी किंवा ही माझ्या भावाची मुलगी, या कुटुंबाचाच हा व्यवसाय आहे। माझी पूर्णपणे या गणपतीची माती जी आहे ही दोन पत्नी आणि आई हे पूर्णपणे म्हणजे आपण पीठ कसे कालवतो तशा पद्धती कालवावी लागते। आणि नंतर हा माझा मुलगा उज्ज्वल याचा व्यवसाय वेल्डिंगचा आहे। वेल्डिंगचा व्यवसाय करून रात्री जरी 8-8:30ला जरी आला तरी पण हा गणपती हातात घेतल्याशिवाय म्हणजे फिनिशिंग म्हणा काय म्हणा ते पूर्णपणे हाच करतो। आता वडिलांना आता झाल्यात कमीत कमी 39चा जन्म आहे त्यांचा, कमीत कमी 55-56ला 1955-56ला त्यांनी शाळा सुरू केली। त्याच्यानंतर आता त्यांच्याबरोबर कस्टमर पण मी पण आपले सांभाळलेले आहेत। परत हा मुलगा पण माझा आता तेथूनच आहे, ते वेल्डिंगचं झालं तरी पण त्या गणपतीच्या कामात हे आहे, कलर काम वगैरे त्यांनीच हे सर्व केलेलं आहे। आणि आता तशा पद्धतीत आमची शाळा ही 300-350 गणपती आहेत। कोरोनाचा वेळ आला तेथून आम्हाला लय संकट आले की गणपती लोकांनी सांगितलेले होते कस्टमरने की मुंबईला जरी असले तरी सांगायचे की पारंपरिक मूर्ती जी आहे ते तुमच्याकडेच असावी, जरी आम्ही मुंबईला असलो तरी। त्यावेळेला पण आम्हाला लय हे झालं, म्हणजे लोकांच्या घरी पण नेऊन पोचवायची पाळे आले म्हणजे आत्तापर्यंत। आणि परत आता काल सुप्रीम कोर्टाने एक आम्हाला हे दिले, निर्णय दिला की चांगला निर्णय दिला की आता तुम्ही गणपतीची हे करू शकता, चालू करू शकतास म्हणून। त्यानंतर मग आता काय थोडेसे अर्ध्या पटीने किमती वाढल्या आहेत गणपतीच्या। आता एक 8 ते 10 दिवसापर्यंत गणपती पूर्ण होती कलर काम 17-18। तुमच्या ह्या गणेश शाळेमध्ये कशा प्रकारे म्हणजे शेवटचा हात मारले जातं काम रंगरंगोटीचं सुरू आहे, कशा प्रकारे लगबग सुरू आहे काय सांगा? सर्व म्हणजे आता शेवटचा हात हे सोनेरी कलर डोक्याला जे काढतो कड्यांना काढतो यानं ते शेवटचा कलर हा सोनेरी कलर असतो तो लास्ट। आमची दुसरी एक शाळा आहे वानेवाडी हुंबर्डे वानेवाडीमध्ये, तिथे आमचे 30-40 गणपती आहेत। हे झाल्यावर तिथे आम्ही पण जाणार 1-2 दिवसात। आता साधारणतः किती टक्के काम झालंय गणपतींचं पूर्ण? आता ह्या शाळेमध्ये नाही म्हटलं तरी कधी 90% झालं, 10% काम व्हायचं आहे। आणि तिकडे आता एक 50% काम झालेलं आहे। तुमच्या एक 17-18 तारीखपर्यंत हे काम पूर्ण होईल, 20 तारखेपर्यंत सगळं। आता मला सांगा दरवर्षीप्रमाणे म्हणजे शाडूच्या मातीचे तुम्ही गणपती बनवता, पण शाडूच्या मातीची किंमत दरवर्षी किती होते आणि आता किती पटीने वाढली, त्याचा काही किती फटका तुम्हाला बसू शकला? आता शाडू मातीची मूर्ती आम्ही जी आता 1.5 फुटाची मूर्ती एक 1,500ला विकतो, ती ह्यावर्षी 2,000ला विकायला पाहिजे। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।